गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार कोण या जुन्या वादाची खपली काढून भुजबळांनी नव्या वादाला तोंड दिलंय। तर आतापर्यंत वारसांचे दावे आणि दावेदार म्हणून 4 जण समोरही आलेत। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेने बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। पंकजाला गोपीनाथरावचा राजकीय आणि सामाजिक वारसा मानलेला आहे। राजकीय वारसा मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। टीपी मुंडेंनी गेले वर्षभर मुंडे साहेबांचा वारसा जो आहे, विचाराचा वारसा जो आहे, तो त्यांनी चालवला। त्यांचे खरे वारसदार बीडची जनता आहे। हे जे 2 बहीण भाऊ आहेत ना, हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात। मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहे, अर्जुन खोतकर आहे। मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। कोणी काही म्हणो, पण खरा वारसदार प्राध्यापक टीपी मुंडेच आहे, दुसरे कोणीही नाही। गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण यावर आता अनेक जण क्लेम करू लागलेत। या साऱ्या वादाचे जनक अर्थात हा वाद नव्यानं भुजबळांनी सुरू केला। गोपीनाथरावांचा वारसा हाती घ्या असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंना आवाहन केलं। त्यांच्या भाषणावर आधी त्यांचेच शिष्य वाघमारेंनी प्रत्यक्ष तर मौन राहून हाकेंनी अप्रत्यक्षपणे आक्षेप नोंदवला। भुजबळांना बळ देत करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेच वारसदार असल्याचं म्हटलं। नंतर मुंडे बंधू भगिनींचे मामा प्रकाश महाजनांनी पंकजा याच मुंडेंच्या वारसदार असल्याचं सांगितलं। त्यानंतर भुजबळांचे दुसरे सहकारी प्रकाश शेंडगेंनी दिवंगत मुंडेंचा वारसा टीपी मुंडे चालवत असल्याचा दावा केला। दुसऱ्या दिवशी स्वतः टीपी मुंडेंनीच स्वतःला मुंडेंचा राजकीय वारसदार म्हटलं। त्या वादात आता मुंडे बंधू भगिनींच्या मामी सारंगी महाजनांनी दोन्ही भाऊ बहिणींवर टीका करत बीडची जनताच मुंडेंची राजकीय वारस असल्याचं सांगितलंय। हे जे 2 बहीण भाऊ आहेत ना, हे फक्त खंडण्या वसूल करण्यासाठी काम करतात आणि ह्यांचं काम काय आहे? लोकांना त्रास देणे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करणे, लोकांना पैशासाठी मारणे। माझ्यासारख्या बाईला सुद्धा त्यांनी सोडलं नाही। माझी पण जमीन हडप केलेलीच आहे। इतरांच्या जमिनी गोरगरिबांच्या घेणे, त्यात ह्यांचे हे टोळभैरव कराडसारखे माणसं हे सगळे यांच्यासोबत मिळालेले आहेत। आणि ह्या बहिणीला आता मजबूत खांदा हवा आहे म्हणून त्यांनी त्याच्यासोबत त्या धनंजयसोबत साटालोटा करून घेतलेला आहे। आणि हे 2 बहीण भाऊ त्या बीडमध्ये लोकशाही राजकारण सोडून हुकुमशाही राजकारण करत आहेत। त्याच्यामुळे हे दोघंही वारसदाराच्या लायकीचे नाही आहेत। मुंडेंचं नाव यांनी प्रचंड खाली आणलेलं आहे। लोकांच्या मनामध्ये आज हे मुंडेंचे असले 2 असं म्हणतात। मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहे, अर्जुन खोतकर आहे। मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेने बघतायत। गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। हे काम मोठं आहे रे। पंकजाताई जरी असं म्हणणं जाय की मी खरी वारसदार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची, तो नाहीच। क्योंकि राजकारणामध्ये जे वारस असतात ते पोटाचे नसून विचारांचे असते, जे धनंजय मुंडेंनी पार पाडलं। गोपीनाथराव मुंडे साहेबाला आम्ही भाऊ म्हणायचं, आम्ही त्यांना आमदार केलं आणि पूर्वीपासून आम्ही दोघं बरोबर आहेत। आणि म्हणून कोणी काही म्हणो, कोणी काही करो, पण खरा वारसदार प्राध्यापक टीपी मुंडेच आहे, दुसरे कोणीही नाही। राजकीय वारसदार म्हणतो मी, मला बाकीच्या ह्याच्यावर काही गरज नाही आहे। राजकीय वारसदार प्राध्यापक टीपी मुंडेच आहे, हे मी निश्चित सांगतो। दरम्यान मुद्दा ओबीसींचा असताना त्यात भुजबळांनी वारशाचा वाद का उकरून काढला हे अद्यापही कोडा आहे। मात्र तोच प्रश्न आता भुजबळांनाही विचारला जातोय। जसं बीडच्या सभेत गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा धनंजय मुंडेंनी हाती घ्यावा असं भुजबळ म्हणाले, त्याचप्रमाणे आम्ही येवल्यामध्ये येऊन तुमचा राजकीय वारसदार जाहीर करायचा का असा प्रश्न प्रकाश महाजनांनी विचारलाय। मला सांगा, भुजबळ साहेब उद्या प्रकाश महाजन येवल्यात आले आणि त्यांनी तुमचा वारस जाहीर केला, तुम्हाला चालेल का? प्रकाश महाजननी अजून आपलं पुस्तक उघडलं नाही। नसता छगन भुजबळनं ज्यांना वारसा डिक्लेअर केलं, या व्यक्तीनं स्वर्गीय मुंडे साहेबाविषयी काय काय बोलले, कशाला बाहेर काढायचं? तुर्तास भाषणामध्ये एकीचं आवाहन होत असलं तरी परस्परांमधील मतभेद हेवे दावे वारंवार समोर आलेत। त्यात नेत्यांच्या विधानामधले विरोधाभास सुद्धा चर्चेमध्ये राहिले।
म्हणजे सरकारच्या निर्णयानं ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा मंत्री भुजबळ करतायत, मात्र निर्णय घेणाऱ्या सरकारवर न बोलता ते फक्त एक मंत्री आणि समाजावर बोलतायत. ज्या मराठ्यांसाठी सरकारनं हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेतला त्यावर ते गुलामीचं गॅझेट असल्याचं मंत्री पंकजा मुंडे म्हणतायत. दुसरीकडे त्याच गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षणाची मागणीही पंकजाच करतायत. याच बीडमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर मुस्लिम ख्रिश्चनांच्या विरुद्ध हिंदूंना एकजुटीचं आवाहन करतायत आणि त्याच्या 3 दिवसानंतर हेच पडळकर अप्रत्यक्षपणे मराठ्यांविरोधात माळी, धनगर, वंजारींनी एक व्हावं असं सांगतात. दरम्यान जसं मुंडेंचा राजकीय वारस भुजबळांनी लेकीच्या ऐवजी पुतळ्याला हाती घेण्याचं आवाहन केलं, तोच प्रश्न जर भुजबळांना विचारला गेला तर ते मुलगा की मग पुतळ्याच्या हाती त्यांचा राजकीय वारसा सोपवतील हे पाहणंही महत्त्वाचं असेल. अक्षय मणकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.